आणि यानंतर इतर काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा आपल्याला घ्यायचा आहे। बातम्यांचं अर्धशतक। उल्हासनगरमधल्या प्ले ग्रुपमध्ये चिमुकल्याला मारहाण झालेली होती। या प्रकरणी मनसे आक्रमक झाली आहे। कार्यकर्त्यांचं प्ले ग्रुपच्या समोर आंदोलन, पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। फरार शिक्षकाला अटक करणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा मनसेचा इशारा। नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मनसे आक्रमक। ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा या मागणीसाठी मनसेचं आंदोलन। वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवरती हल्ला करणाऱ्यांच्या विरोधामध्ये मुंबईच्या दहिसरमध्ये आरपीआय आठवले गट आक्रमक। हल्ला करणाऱ्या व्यक्तीवर कारवाईची मागणी। जालन्यामध्ये सदावर्तेंच्या गाडीवर आंदोलकांनी हल्ला केला होता। मुंबईच्या व्हीपी रोड पोलीस ठाण्यामधला एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। पोलीस तक्रार लिहून घेण्याच्या संदर्भात टाळाटाळ करत असून एक महिला पोलीस अधिकारी तिची नेम प्लेट त्या मुलांवरती फेकून मारत असल्याचं या व्हिडिओमध्ये कैद झालंय। एकनाथ शिंदेंची पक्षाच्या मंत्र्यांवरती नाराजी। अकार्यक्षम मंत्र्यांची कानउघडणी केल्याची माहिती। प्रशासकीय कामाची पद्धत आणि पक्ष संघटनेकडील दुर्लक्षावरती बोट ठेवलंय। आपण आमदार होतो त्यावेळेला 25 ते 30 कोटी रुपयांचा निधी मिळत होता। निधीबद्दलच्या वक्तव्यावर आमदार सदा सरवणकर यांचं स्पष्टीकरण। शिंदे फडणवीस यांच्यासारखे नेते असले तर आमदारांना निधीची कमतरता पडत नाही असं म्हणायचं होतं, असं वक्तव्य। ठाकरे बंधू एकत्र आल्यास काँग्रेस महायुतीमधून बाहेर पडतील। मंत्री चंद्रकांत पाटील यांचं भाकीत, तर कुणाचीही युती झाली तरी महायुतीला त्याचा फरक पडणार नसल्याचं वक्तव्य। मनसेमधून हकालपट्टी करण्यात आलेले वैभव खेडेकर मंगळवारी भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। नारायण राणे आणि नितेश राणे हे त्यांच्या प्रवेशाच्या वेळेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे। अरुण गवळींची अखिल भारतीय सेना मुंबई पालिका निवडणुकीमध्ये उतरणार। यंदा गवळींच्या दोन्ही मुली निवडणूक लढवणार असून योगिता गवळी पहिल्यांदाच मैदानात उतरतील, तर माजी नगरसेविका गीता गवळी यांच्या नेतृत्वाखाली पालिका निवडणूक लढवली जाणार आहे। ठाकरेंच्या सेनेकडून दसरा मेळाव्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आलाय। महाराष्ट्राच्या हितासाठी होणार ठाकरेंची गर्जना असं म्हणत टीझर जारी। आता फक्त 5% आणि 12% असे दोन जीएसटीचे स्लॅब मोदींकडून स्पष्ट। तसंच 12% स्लॅबमधल्या जवळपास 99% वस्तू या 5% स्लॅबमध्ये आल्याचं मोदींनी जाहीर केलंय। सो चूहे खाकर बिल्ली हज को चली। पंतप्रधान मोदींच्या जीएसटी बद्दलच्या उत्सवावरील वक्तव्यावर मल्लिकार्जुन खरगे यांनी टीका केली आहे। 9 वेगवेगळ्या स्लॅबच्या माध्यमातून गब्बर सिंग कर लादला आणि 8 वर्षांमध्ये 55 लाख कोटींपेक्षा अधिकचा कर वसूल केला आणि आता बचत महोत्सवाबद्दल बोलताय असं म्हणत खरगेंनी निशाणा साधला। सर्वसामान्य जनतेच्या रोजच्या जीवनावश्यक वस्तूंवरती जीएसटी कमी किंवा माफ केली, सामान्य जनतेला मोठा दिलासा। चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। भारतीय बनावटीच्या वस्तूंचा खप वाढेल, उद्योगांना मोठी मदत मिळेल अशीही आशा व्यक्त। ज्याचा राजा व्यापारी तिथली जनता भिकारी। जीएसटी स्लॅबमधल्या बदलांवरती नाना पटोलेंची टीका। आधी लुटायचं आणि मग आपल्या हाताने आपलीच पाठ थोपटायची ही मोदी आणि भाजपची भूमिका आहे, पटोले यांचं टीकास्त्र। सांगलीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधामध्ये मोर्चा। जयंत पाटील यांच्यावरती खालच्या शब्दामध्ये टीका केल्याच्या निषेधार्थ मोर्चा। सांगलीचे खासदार विशाल पाटील, आमदार रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बडे नेते मोर्चामध्ये सहभागी। भारतीयांच्या रक्ताचे सडे पडतायत, मग तुम्ही पाकिस्तानच्या सोबत खेळताच कशाला? खासदार संजय राऊतांचा सवाल। भारतीय संघानं पाकिस्तानसोबत खेळू नये ही 140 कोटी लोकांची मागणी। तरी सुद्धा पाकिस्तानसोबत खेळल्यामुळे जयशहांना भारतरत्न द्यावा, राऊतांची उपरोधिक टीका। संजय राऊतांना पाकिस्तान रत्न पुरस्कार द्या, नवनाथ बन यांची मागणी। फरहानने बॅटरूपी बंदूक दाखवली, आमच्या खेळाडूंनी मिसाईल टाकलं, बन यांचं वक्तव्य। मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग सुलभ करणाऱ्या शासन निर्णयाच्या विरोधामधल्या याचिकेवर सुनावणी घ्यायला कोर्टानं नकार दिलाय। तांत्रिक कारणांमुळे सुनावणीला उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि संदेश पाटील यांच्या खंडपीठाचा नकार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंना काळे झेंडे दाखवल्याच्या प्रकरणी 5 जणांवरती गुन्हा दाखल। भरणे वाशिमवरून हिंगोली मार्गे नांदेडच्या दिशेने जात होते आणि त्यांच्या ताफ्याला ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी काळे झेंडे दाखवले।
शिर्डीच्या साई मंदिराचे प्रमुख वादाच्या भोवऱ्यात. भक्ताकडून भेटवस्तू घेतल्याचा सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांचा आरोप आहे. मंदिर प्रमुख विष्णू थोरात यांच्यावरती कारवाईची मागणी. धाराशिवच्या परांडा तालुक्यातील देवगाव इथे सैन्य दलाकडून नागरिकांचे रेस्क्यू. आतापर्यंत 24 नागरिकांना पुराच्या पाण्यामधून बाहेर काढण्यात आलंय. धाराशिवमधल्या वडनेर देवगाव या गावाला पाण्याचा वेढा. हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं गावामधील 24 नागरिकांचं बचाव कार्य पूर्ण. तर हेलिकॉप्टर नसतं तर आम्ही वाचलोही नसतो, गावकऱ्यांनी सांगितली आपबीती. बीडमधल्या शिरूर तालुक्यामधील शिरापूर गावामध्ये 5 नागरिक पुराच्या पाण्यामध्ये अडकून पडले. ढगफुटी सदृश्य पावसानं नदीला पूर आल्यामुळे हे नागरिक अडकले होते. एनडीआरएफच्या टीमनं या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढलंय. बीडच्या शिरूर तालुक्यामध्ये पावसाचा हाहाकार. मध्यरात्री आलेल्या पावसामुळे नदीला पूर आल्यामुळे घरामध्ये पाणी झालेलं आहे. बाळाला दूध पाजण्यासाठी वाटी सुद्धा शिल्लक राहिलेली नाही असं म्हणत पूरग्रस्त भागामधल्या महिलांच्या अश्रूंचा बांध फुटलाय. बीड जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं. शिरूर कासारमध्ये दमदार पाऊस. सिंदफना नदीला पूर आलाय. पुराचं पाणी परिसरामधल्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये शिरलं. सिंदफना नदीने रौद्ररूप धारण केलं असून तहसील प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. बीडच्या शिरूर इथल्या सिंदफना नदीनं रौद्ररूप धारण केलं. मध्यरात्री झालेल्या पावसामुळे नदीकाठावरच्या परिसरामधल्या अनेक घरांसोबतच दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय. जळगावच्या बोरनार परिसरामध्ये मुसळधार पाऊस. बोरनार गावानजीक असलेला सौर प्रकल्प पाण्यामध्ये बुडाला. प्रकल्पातील काही सौर प्लेट देखील वाहून गेल्या. पुण्यातील गणेश पेठेमध्ये पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाकडून कारवाई. अतिक्रमणामध्ये मागील वर्षी हत्या झालेले माजी नगरसेवक वनराज आंदेकरांच्या संपर्क कार्यालयाचा समावेश आहे. अकोल्यामध्ये सराईत गुन्हेगारांच्या 2 गटामध्ये तुफान राडा झालाय. 6 जण जखमी. राड्याचं सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती आलंय. राड्यामध्ये एमपीडीए कारवाई झालेल्या सराईत गुन्हेगारांचा देखील समावेश आहे. अमरावती सुपर स्पेशालिटी रुग्णालयामधील संपकरी डॉक्टर अजूनही संपावरती कायम. मागील 1 महिन्यापासून 65 डॉक्टर हे 1 वर्षाचा पगार थकल्यामुळे संपावर आहेत. नागपूरमधल्या जीएच रायसोनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये बीएमडब्ल्यू कारनं स्टंटबाजी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. स्टंट करण्यासाठी वापरलेल्या कारवर नंबर प्लेट देखील नव्हती. मुंबईतल्या कोस्टल रोडवरती भर पावसामध्ये लॅम्बोर्गिनीचा भीषण अपघात. कार दुभाजकावरती आदळलेली आहे. अपघाताचा थरार कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. तर कार चालक सुरक्षित असल्याची माहिती. कोल्हापूरमध्ये भरधाव कारची महिला आणि शाळकरी मुलाला जोरदार धडक. फुलेवाडी रिंग रोड बोंद्रेनगर इथली ही घटना आहे. रस्त्याच्या बाजूनं जाणाऱ्या महिला आणि मुलाला या कारनं उडवलंय. माथेरानमधल्या घोड्यांना रोगामुळे अंधत्वाचा धोका. पशुसंवर्धन विभागाकडून तपासणी सुरू. लागण कशामुळे झाली याचा खुलासा तपासणी अहवाल आल्याच्या नंतर समजणार असल्याची माहिती. लातूरच्या अहमदपूरमध्ये शेतकऱ्याचा कृषी अधिकाऱ्याच्या दालनामध्ये आत्महत्येचा प्रयत्न. अतिवृष्टीची बोगस यादी बनवणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करा. ओला दुष्काळ जाहीर करा अशा मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सरळ सेवा भरतीला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती. उद्या उच्च न्यायालयामध्ये आता सुनावणी पार पडेल. ठाण्यामधल्या मुलुंड टोल नाक्याजवळच्या ब्रिजवरती 7 ते 8 चारचाकी वाहनांचा अपघात झालेला आहे. सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. मात्र या 4चाकी वाहनांचं मोठं नुकसान झालंय. पुण्यातल्या शिरूरमध्ये बैलपोळ्याच्या निमित्तानं काढलेल्या डीजे मिरवणुकीमध्ये गोंधळ झाला. अवधूत जगताप नावाचा 4 वर्षांचा मुलगा बैलांच्या पायाखाली सापडून गंभीर जखमी झालाय. अवैध डीजेच्या मालकावरती आणि मिरवणुकीच्या आयोजकांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी. विरारमध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवशी खड्ड्यानं एकाचा जीव घेतलाय. विरार पूर्व आरटीओ कार्यालयाजवळची ही घटना आहे. स्कूटर खड्ड्यामध्ये पडली आणि चालक रस्त्यावरती पडल्यावरती टँकरनं त्याला चिरडलंय. मुंबईच्या कांदिवली पश्चिम परिसरामध्ये मंदिरातल्या पुजाऱ्याकडून एका मुलीचा विनयभंग. लालजीपाडा परिसरामध्ये असलेल्या तारकेश्वर महादेव मंदिरामधली घटना आहे. पोलिसांमध्ये गुन्हा दाखल होताच बदनामीच्या भीतीने पुजाऱ्यानं आत्महत्या केली आहे.
जळगाव महानगरपालिकेमधील सहकारी महिला डॉक्टरकडे शरीरसुखाची मागणी करणारा निलंबित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय घोलप याला अटक। महिला डॉक्टरनं आयुक्तांकडे लेखी स्वरूपामध्ये लैंगिक छळाची तक्रार दिली होती। ही तक्रार मागे घेण्यासाठी पीडितेवरती दबाव आणि धमकी दिल्याचाही आरोप आहे। अमेरिका आणि कॅनडामध्ये शिक्षण घेणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय पद्धतीनं घटली आहे। आंतरराष्ट्रीय शिक्षण सेवा पुरवणाऱ्या आयडीपी एज्युकेशनच्या माहितीनुसार मागील एका वर्षामध्ये अमेरिकेसाठी प्रवेश अर्जाची संख्या 46% कमी। फ्रान्समध्ये वादळ आणि मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। पेटुईस शहरामध्ये मुसळधार पाऊस। खैबर पख्तूनख्वामध्ये पाकिस्तानी सैन्याच्या हवाई हल्ल्यामध्ये 30 नागरिकांचा मृत्यू झालाय। पाकिस्तानी सैन्यानं तिरहा खोऱ्यामध्ये असलेल्या गावावरती JF-17 विमानामधून किमान 8 LS-6 हे बॉम्ब डागलेले आहेत। नेदरलँडमध्ये निर्वासितांच्या वाढत्या संख्येच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणावरती निदर्शनं होत आहेत। आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्या सुद्धा जाळल्या, पोलिसांना खुर्च्या टेबल फेकून मारले। यावेळेला आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या। पेरूची राजधानी लिमा इथे निदर्शक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झालाय। जेनझी तरुणांचा एक गट रस्त्यावरती उतरला, पोलीस आणि आंदोलकांमध्ये धडपकड। मध्य प्रदेशामधल्या मंदसौर इथून एका महिलेचं अपहरण झाल्याचा व्हिडिओ समोर आलाय। काही लोकांनी गरब्याचा सराव करणाऱ्या महिलांच्या घोळक्यामधून एका महिलेला ओढून नेल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय। इंदूरमध्ये पहिल्या बटालियनमध्ये तैनात असलेल्या एका कॉन्स्टेबलचा कोब्रा साप चावल्यामुळे मृत्यू झालाय। रेस्क्यू ऑपरेशनच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे। कानपूरवरून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो कंपनीच्या विमानामध्ये उंदीर सापडला। प्रवाशांची तारांबळ झाली। सुरक्षेच्या कारणास्तव विमानाचं उड्डाण थांबवण्यात आलं। सगळ्या प्रकारामुळे विमानाचं उड्डाण हे 3 तास लांबलं। प्रवाशांमध्ये नाराजी। अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने दाखल केलेल्या याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली आहे। सुनावणी पार पडलेली होती। सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केला होता मनी लॉन्ड्रिंगचा खटला। हा खटला रद्द करण्याची मागणी जॅकलिननं केलेली होती। तर बातम्यांचं अर्धशतक पूर्ण झालंय। इतर काही बातम्या